गेल्या 2-3 दिवसांपासून पक्षाच्या सगळ्या फ्रंटल सेलच्या आढावा बैठका सुरू आहेत. आज कोणत्या सेलच्या बैठका आहेत आणि या 2-3 दिवसांमध्ये ज्या काही बैठका झाल्यात त्या बैठकांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते तुमच्याकडनं पक्षाकडनं काही घेण्यात आलेले आहेत का? त्या सगळ्या संदर्भाची सविस्तर माहिती सांगा. गेल्या काही दिवसापासून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या बाबतीमधल्या प्रक्रिया चालू झालेल्या आहेत. गेल्या मागच्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या जिल्ह्याच्या बैठका घेतल्या होत्या. त्याचबरोबर आज सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये कालपासून आम्ही महाराष्ट्राचे प्रत्येक फ्रंटल जे आहे त्या सेलच्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत. त्यामध्ये युवक आहे, विद्यार्थी आहे, त्यानंतर माझ्या माहिती फादर बॉडी आहे, अल्पसंख्याक वगैरे अशा प्रकारची आहे. उद्या मुंबई आणि अल्पसंख्याकची बैठक होईल. युवती वगैरे सगळा पक्ष आता पूर्णपणाने कार्यरत करण्यासाठी सक्षम अशा कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या आणि त्याप्रमाणे निर्णय आम्ही घेतोय. काही डिसिजन आम्ही घेतोय की एक वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवतोय जेणेकरून महाराष्ट्रामध्ये त्या असलेल्या मग शिबिरं असतील, मार्गदर्शन शिबिर आणि भविष्य काळामध्ये काय कशा पद्धतीने काम करत याच्या बाबतीत मला मार्गदर्शन अशा प्रकारचे शिबिरं पण घेतो आहे. त्याप्रमाणे दौरा करतो आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला काही अडचणी अन्याय होत असतील त्या बाबतीमध्ये आता आक्रमकतेने रस्त्यावर उतरणारा पक्ष म्हणून आपल्याला उभं करायचं अशा प्रकारच्या सूचना दिल्या. आणि मला आधी सांगावंसं वाटतं की आजही नेत्यांची कुठेही हे झालं असलं तरी मला वाटतं की कार्यकर्ता आजही सक्षमतेने पार्टीच्या पाठीमागं उभा आहे. काल असल्या बैठकीत दिसून येतो. सर, काल तुमची विद्यार्थी आणि युवकची बैठक झाली. खरं तर विद्यार्थी आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या संदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून या चर्चा आहेत. कारण की प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर संपूर्ण फ्रंटलचे विविध अध्यक्षपद आहेत ती सुद्धा बदलण्याच्या संदर्भात हालचाली होत्या. परंतु मधल्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रखडलेल्या गेलेल्या अवस्थेत पाहायला मिळाल्या. या सगळ्या संदर्भात काही निर्णय अद्याप झालेला आहे की होणार आहे? नाही, अध्यक्ष झाल्यानंतर बैठका काही झाल्या होत्या, परंतु नंतर निवडणुकीच्या प्रक्रिया सातत्याने लागल्यामुळे पक्ष संघटनेच्या संदर्भामधले निर्णय घेणे प्रलंबित होते. काल आम्ही सविस्तरपणे सगळ्या फ्रंटल त्याचबरोबर राज्याच्या बॉडीचा, जिल्ह्याच्या बॉडीचा आढावा घेतलेला आहे. हा आढावा घेत असताना काही बदल म्हणजे या असलेल्या जिल्हा पातळीवरचे वगैरे काही बदल करायचे वगैरे याच्या संदर्भातून निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सूचना केलेल्या आहेत. राज्याच्या बाबतीमध्ये एकमताने आम्ही सगळेजण बसतोय आणि एकमताने बसून जशा पद्धतीने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यायचा त्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेणार आहोत. सर, समरजित गाडगे आपल्या पक्षासोबत होते. आज भाजपमध्ये त्यांना प्रवेश केलेला आहे आणि नवीन सुरुवात त्यांना केल्याचं आपल्याला दिसतं. ते भाजपचेच होते, फक्त तिकिटीच्यासाठी आमच्याकडे आले होते. तिकीट मिळाली, लढले आणि परत ते भाजपवासी झालेले आहेत. त्यामुळे काही वेगळं काय केलेलं नाही. मला चिंता एवढीच आहे की त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणं म्हणजे हसन मुश्रीफ त्यांच्या अलायन्समध्ये असताना त्यांना भविष्यातले असलेला हा संकेत दिलेला आहे का? मी पहिल्यापासून सांगतो, जे अजितदादांनी पाहिलं होतं की भाजप हे स्वतःच्या ताकदीवर 2029ला उतरणार आणि ह्या सगळ्या मित्रपक्षांच्या विरोधामध्ये ताकदीने त्या ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील ह्या शंकेलाही पुष्टी आहे. समरजित घाटगेंचा प्रवेश म्हणजे महायुतीमध्ये भविष्यकाळामध्ये असलेल्या आपल्या मित्रपक्षांना हा त्यांनी दिलेला मला वाटतं हा संकेत दिसतोय आहे. आणि ह्या बाबतीमध्ये आता महायुतीतल्या असलेल्या त्यांच्या मित्रपक्षांनी विचार करावा गांभीर्याने. सर, तुम्ही म्हटलात की 2029ची निवडणूक भाजप स्वबळावरती लढणार आहे. तुम्हाला भाजपवरती कितपत विश्वास आहे की भाजप खरंच 2029ची निवडणूक स्वबळावरती लढेल आणि ती लढवू शकते का? कारण की मागचा पुढचा इतिहास बघितला तर भाजपला कोण ना कोणतरी महाराष्ट्रात सोबत आहे. माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळा अमित शहाजी आले होते त्याच वेळा त्यांनी सांगितलं होतं की काही महिन्यापूर्वी की आमचा पक्ष भविष्य काळामधल्या सगळ्या निवडणुका स्वतःच्या ताकदीवर स्वबळावर लढवणार आहोत. त्यावेळेच्या प्रक्रिया आता सुरू झालेल्या आहेत. बऱ्याच लोकांना पक्ष प्रवेश करत असताना जिथे त्यांचे मित्र पक्षाचे आमदार आहेत, जिथे मित्र पक्षाचे मंत्री आहेत, तिथे सुद्धा प्रवेश घेत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की भविष्य काळामध्ये भाजप स्वबळाचा नारा देतील अशा प्रकारचं निश्चितपणाने वाटतंय. पक्ष संघटनेसाठी तुम्ही आता सगळ्या बैठका वगैरे घेतात, जसं तुम्ही आता म्हणाल की समरजित गाडगे तिकीट घेण्यासाठी आले होते. मग आता पक्ष सगळी संघटना बांधणी केली जाते आणि मग निवडणुकीच्या टायमाला असे बाहेरून जी लोक येतात त्यांना तिकीट दिलं जातं. यावेळेला ती बऱ्याच कार्यकर्त्यांनी ती भावना व्यक्त केलेली. यावेळेला फार पद्धतशीरपणे नियोजितपणे आम्ही भविष्य काळातली वाटचाल करत असताना
आतापासूनच सक्षम अशा प्रकारचा पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा नेता, पक्षाचा पदाधिकारी ज्या पद्धतीने निवडून येऊ शकतो यांचाच विचार करून आम्ही आता त्या पद्धतीने कामाला सुरुवात करणार आहोत आणि तशा प्रकारची तयारी आमची सुरू झालेली आहे. आज देखील तुमच्या बैठका होणार आहेत सर, काय कशा पद्धतीने तुमचं नियोजन असणार आहे? आज महाराष्ट्र प्रदेश महिला संघटनेची बैठक आहे, त्यांचा युवती संघटनेची बैठक आणि युवतीची आणि महाराष्ट्राच्या महिलांची बैठक झाल्यानंतर उद्या अल्पसंख्याक आणि मुंबई प्रदेशची बैठक होणार आहे. या सगळ्यांचा आढावा घेऊन यामध्ये कशा पद्धतीने भविष्यकाळामध्ये पक्ष संघटनेची वाटचाल, काल पण आम्ही सांगताना सांगितलं काय पुढे केलं पाहिजे. या आता विलिनीकरण बाकीच्या सगळ्या हा शब्द बाजूला ठेवून आता जी संभ्रमावस्था दूर करून आता रस्त्यावर उतरणारा पक्ष म्हणून आपल्याला उभं राहावं लागेल. तशा प्रकारच्या आता आढावा आम्ही आज पण घेणार आहोत आणि तशा पद्धतीची तयारी तुम्हाला 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ही पक्ष मजबूतीने महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कार्य करताना दिसून येईल. अशोक खरातची आज पोलीस कोठडी खरं तर संपते. अशोक खरातच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचं मोठं पाऊल म्हणजे आता त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा एक विषय जो आहे तो महत्वाचा उद्भवला आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की आता ईडी या सगळ्यामध्ये इंटरफेरन्स करताना पाहायला मिळणार आहे. आज त्यांची पोलीस न्यायालयीन कोठडी संपते, परंतु अशोक खरात यांच्या संदर्भात जो शोध तपास जो सुरू आहे तो अतिशय संत गतीने सुरू आहे का? कारण की जी नेते मंडळी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांची अद्याप देखील चौकशी लागत नाही. अद्याप देखील रुपाली चाकणकर ज्या त्यांच्यासोबत अनेक व्हिडिओमध्ये दिसतात पाय धुताना, त्या मात्र कुठेतरी गायब आहेत, नॉट रिचेबल आहेत. हे विरोधी पक्षाला कसं विचारते मला कळत नाही. हे गृह खात्याला, मुख्यमंत्री आणि संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे. मागणी तर सगळ्यांनी केलेली आहे. अजून ती चौकशी का लांबते? का तिथे प्रकरण त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न होतो का कुठे चालढकल करण्याचा प्रयत्न होतो का दाबण्याचा प्रयत्न होतो? हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं गरजेचं आहे. मला वाटतं की आता SIT त्यांच्या पद्धतीने काम करत असताना आता त्यामध्ये ईडी सुद्धा आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता ईडीमध्ये त्यांना ताब्यात देण्याचा प्रयत्न होईल. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्यांची नावं येत आहेत त्यांच्याबद्दलची प्राथमिक चौकशी किंवा काय अहवाल आहे हा त्यांनी त्याप्रमाणे खुलासा करणं गरजेचं आहे. परंतु रुपाली चाकणकर या माध्यमांच्या समोर ज्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला महिला आयोगाचा त्यावेळेसच त्या माध्यमांसमोर आल्या. अद्याप मात्र त्या माध्यमांच्या प्रतिनिधींचे कॉल उचलत नाही, नॉट रिचेबल अवस्थेमध्ये आहे. त्यांचा थेट संबंध अशोक खरातांशी आहे, कारण की गेल्या दशकांपासून माझ्या माहितीप्रमाणे रुपाली चाकणकर ह्या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी नाही आहेत. हा प्रश्न त्या पक्षाच्या आणि रुपालीताई चाकणकरांना विचारावा. सुनेत्र पवारांना आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, सोबत सुनील तटकरे देखील होते, पार्थजे देखील होते. बारामतीची निवडणूक सध्या जोरदार सुरू आहे, अशा वेळी ही भेट महत्वाची मानली जाते. माझ्या माहितीप्रमाणे आता उद्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रचार वगैरे असेल त्यांनी त्याप्रमाणे बारामतीच्या निवडणुकीच्या संदर्भात भेट घेतली असेल. त्यात वावगं नाही आहे. मला वाटतं की निवडणुकीच्या माध्यमातून काय काय रणनीती असेल त्याच्यावर ते चर्चा करत असतील. परंतु तुम्ही आता महाविकास आघाडीमध्ये आहात. महाविकास आघाडीचा धर्म हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं पाळला जाईल का? कारण की हा प्रश्न आहे की बारामतीमध्ये आकाश मोरे उमेदवार दिलेत काँग्रेसने. त्यांच्या उमेदवाराच्या प्रचाराला शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीमध्ये दिसतील का? अजून माघार होऊन द्या, माघार झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा करू. परंतु आघाडी धर्म पाळला जाईल का? अजून माघार होऊन द्या. माघार होईल 9 तारखेला माघार आहे ना, त्याच्यानंतर बघू ना. म्हणजे तुम्हाला विश्वास आहे माघार होईल? नाही, मला कसा विश्वास आहे? चित्र कधी स्पष्ट झाल्यानंतर पुढे ठरवायचं असतं. चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत जर गोष्टी करणं योग्य नाही. माघारीसाठी तुम्ही काही काँग्रेसशी चर्चा करता? तो त्यांच्या पक्षाचा स्वतंत्र निर्णय आहे. आम्ही कसं त्याच्यासाठी बोलणार? साताऱ्याचं नेमकं काय आता ते बाबतीमध्ये त्यांच्या पक्षाची लोक काँग्रेसची चर्चा करतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांनी केली असेल, त्यांना काय उत्तर मिळालं तर त्याचं ते बघतील. परंतु सातत्यानं सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा विषय चर्चेचा आहे. तुम्ही अधिवेशनात सांगितलेलं होतं की खरं तर आम्ही मोर्चा काढणार आहोत, जन प्रक्षोभ खूप मोठ्या प्रमाणात आहे साताऱ्यातल्या लोकांचा. तो मोर्चा होणार आहे की नाही नक्की? मला वाटतं मकरंद पाटलांच्या वाई मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या पक्षाने मोर्चा काढला होता. आम्ही 12 तारखेला डिस्कलमध्ये आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. आता उद्याच्या ह्या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर या बाबतीमध्ये तिघांनी आम्ही चर्चा करू. माझी तर तयारी आहे, मी तुम्हाला खरंच सांगतो. माझी तयारी आहे, मोर्चा काढायची तयारी आहे. लोकांमध्ये भावना तीव्र आहे
फक्त आता संबंधित दोन्ही पक्षांची चर्चा करून मग निर्णय घेतो. कुठे मंत्री हातबल आहेत का या सगळ्या प्रकरणामध्ये, मोर्चा काढण्याच्या प्रकरणात? नाही, याची मला कल्पना नाही. मंत्री हातबल नाही, पण मंत्री लढले. मंत्री लढल्यानंतर त्यांना मित्रपक्षाने कसा प्रतिसाद दिला तो त्यांनी पाहिलाय. मी आजही सांगतो, सत्ता मिळवण्यासाठी, सत्तेवर बसण्यासाठी फक्त वापर केला गेला. सत्तेवर बसल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग त्यांनी पक्षासाठी केला. मित्रपक्षाला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रपक्षाने आता बोध घेऊन, जो अजितदादा घेणार होते आणि त्यांनी ते पहिलेच ओळखले होते, अजितदादा राजकारणामध्ये मुरब्बी होते, त्यांनी ते ओळखलं होतं आणि त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीची पावलं उचलली होती. दुर्दैवाने अजितदादा गेले आणि मला वाटतं की आत्तासुद्धा जे प्रवेश वगैरे हे सगळे जर काही महिन्यातले बघितले तर ते प्रवेश कुठं होत आहेत, त्यांच्या मित्रपक्षाच्या असलेल्या मतदारसंघामध्येच होत आहे. ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे सत्तेसाठी वापर फक्त होतो का याचा विचार आता त्यांच्या मित्रपक्षांनी करणं गरजेचं आहे. साहेब, साधारणपणे 29 जिल्ह्यांमध्ये अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण प्रदेशाध्यक्ष आहात, आपण कधी दौरा करताय, कशा पद्धतीने लोक? सरकारने काल सांगितलेलं आहे की 134 कोटी काहीतरी आम्ही तत्काळ या अशा नुकसानीच्या बाबतीमध्ये तरतूद केलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही पक्षाच्या वतीने जिथे जिथे अवकाळीची हे झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे, तिथे तिथे जिल्हाधिकारी वगैरे इथे जाऊन संबंधित असलेले पंचनामे त्वरित करावे, नाहीतर मग आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी, अशा सूचना आम्ही केलेल्या आहेत. पुणे येरवाडा मनोरुग्णालयातला एक व्हिडिओ सध्या प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होतोय. स्वच्छता ही रुग्णांकडूनच करून घेतली जाते. कसं पाहता या सगळ्या विचित्र प्रकाराकडे? काय आहे की सत्तेमधला असलेला प्रत्येक घटकाच्या माध्यमातून ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या घेत असताना पुणे मनोरुग्णालयामध्ये अशा प्रकारची घटना घडत असेल तर मला वाटतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. संबंधित असलेल्या लोकांवर तत्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. ही मला वाटतं की तिथे कॉन्ट्रॅक्टर नेमलं होतं का, साफसफाई कोण करत होते, ते का करत नव्हते, त्याला पैसे दिले गेले काय की नाही केले, याच्या बाबतीमधली चौकशी करून तशी कारवाई करणं गरजेचं आहे. खरं तर नांदेडमध्ये 24 तासामध्ये 5 हत्या होतात आणि राज्यामध्ये खरं तर विविध ठिकाणी अशा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणच होतोय. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार असेल किंवा नांदेडमध्ये 24 तासात 5 हत्या असेल, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? अर्थात गृहमंत्र्यांचं राज्यावरती लक्ष नाहीये का? महाराष्ट्रामध्ये ऑलवेज झालं आहे आणि मला वाटतं की आता तर आपण नेहमी विचारल्यावर सांगतात महाराष्ट्र इतर राज्यापेक्षा गुन्हा कमी झालेले आहेत. मला वाटतं की अशा प्रकारची दहशत वाढत चालली. आता असं पोलिसांच्यावर नियंत्रण नसेल किंवा पोलीस डिपार्टमेंटवर वचक राहिलं नाही, राज्य सरकारच्या माध्यमातून तिथं अपयश होतं हे दिसून येते. परंतु मग या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष काही रस्त्यावरती उतरून ही आंदोलनाची हाक देणार का, लढाई लढणार का? कारण की जर हीच परिस्थिती, जर तुम्ही सत्ताधारी असता आणि हीच परिस्थिती जर महाराष्ट्रात असती तर एव्हाना जिल्हा बंद करण्याच्या संदर्भात हाक दिली असती. नांदेड जिल्हा, तिथे काही मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली असती. अशी आंदोलनं आता सध्या तरी विरोधकांकडनं प्रत्यक्षात जमिनीवरती पाहायला आंदोलन घेतल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर पूर्वी राज्य सरकारमधल्या असलेलं सरकार गांभीर्याने बघायचं, त्याची दखल घ्यायची. आता ती दखल घेतली जात नाही. हुकुमशाही आलेली आहे. आझाद मैदानावर तुम्ही महिना उपोषणाला बसणाऱ्या लोकांकडे पण त्याची दखल घेतली जात नाही. मोर्चे निघाले की त्यांच्यावर लाठीचार्ज होतो. मोर्चांना असलेल्या निवेदनाला कोणी विचारत नाही. अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात आहे. आंदोलन केल्यानंतर तिथे न्याय मिळाला पाहिजे. आवाज कशासाठी रस्त्यावर उतरतात माणसं की न्याय मिळावे म्हणून. न्यायाची दखल घ्यायची नाही. जे आंदोलन करतात, आता सध्या महाराष्ट्रामध्ये एवढंच चाललेलं आहे. धर्मवाद, त्याच्यावर मुक्तपणाने बोला, त्याच्यावर कायदा सुव्यवस्था निर्माण करा. तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीमागे आहे. अशा प्रकारचे जे प्रकारचे भीतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे, याच्यावर आम्ही 100% तुम्हाला या रस्त्यावर उतरलेलं पाहायला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.